नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. माघ मध्य सप्तमी 8 फेब्रुवारीला आहे श्री गजानन महाराज प्रगट दिन. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांचा प्रगट दिनाच्या निमित्ताने महाराज नेमके होते तरी कसे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. महाराज चालायचे कसे, बोलायचे कसे, महाराजांच्या आवडीनिवडी कशा होत्या याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. ग्रंथामध्ये जो लेख आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आणि आज गुरुवार असल्यामुळे दर गुरुवारी आपण श्री गजानन महाराजांच्या अशा लीलांविषयी माहिती घेत आहोत. आणि मी तुम्हाला या ग्रंथातून ॲज इट इज ते लेख वाचून दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती जशीच्या तशी मिळू शकेल. म्हणजे शब्दामध्ये काही फेरबदल होणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला ते ॲज इट इज वाचून दाखवत आहे. आणि संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे 8 फेब्रुवारीला. त्यानिमित्ताने आपण महाराज नेमके होते कसे याबद्दलची माहिती बघणार आहोत. श्री गजानन महाराज होते तरी कसे. श्री गजानन महाराज ऐन तारुण्य अवस्थेत माघ मध्य 7 शके 1800 म्हणजे 23/2/1878 रोजी शेगाव येथे प्रगट झाले. त्यावेळी त्यांच्या अंगात जुनी पुराणी बंडी, पाणी पिण्यासाठी कमंडलू सारखा एक भोपळा, एक कच्च्या मातीचा स्वहस्ते तयार केलेली चिलीम. महाराज नेहमी दिगंबर अवस्थेत राहत असत. पण काही भक्त त्यांना आपल्या घरी नेऊन मंगलस्नान घालीत उंची कपडे व दागदागिने देखील परिधान करवित असत. पण हे फक्त तेवढ्यापुरतेच. कपडे ठेवत व नंतर काढून फेकून देत किंवा गर्दीतल्या लोकांना वाटून देत. त्यांना देहभान नसल्यासारखे भासत असे. खरे पाहता महाराज म्हणजे देह नव्हतेच, ते प्रत्यक्ष चैतन्य होते. तर ते अयोनी प्रगट झाले, आपल्यासाठी ते अवतरित झाले. बघणाऱ्यांना त्यांचा देह दिसत असे, मात्र ती चैतन्याची शोभा होती, जणू सावलीच होती. त्यांचे सत्य स्वरूप कॅमेरा देखील टिपवू शकला नाही. त्यांच्या उपलब्ध असलेल्या छायाचित्रांमध्ये इतका फरक आहे की ते सर्व फोटो त्यांच्या भिन्न भिन्न भावमुद्रा असल्याचे दाखवतात. त्यांच्या प्रत्येक चेहऱ्यात फरक आहे. चेहऱ्यावरची ठेवण स्वरूप सगळेच भिन्न आहे. हे सूक्ष्मबुद्धीने तपासले असता लक्षात येते. आपल्या बाबतीत असे होत नाही. आपले चेहरे बदलत नाही. आपला 25 वर्षाआधीचा फोटो देखील कोणीही त्वरित ओळखतो. फारसे बदलताच संभवत नाहीत. यावरून स्पष्ट कल्पना येते की महाराजांची अनेक रूपे होती, म्हणून त्यांचे खरे स्वरूप टिपण्यास कॅमेरा देखील असमर्थ होता. म्हणून त्यांना गजानन नानारूप असे म्हणावेसे वाटते. महाराज अयोनी संभव आहेत. त्यांनी भक्ताच्या उद्धारासाठी केवळ निजलेले हा चैतन्यमय देह धारण केला व भूतलावर अनेक लीला केल्यात. कोटी कोटी जनांचे कल्याण केले व अजूनही करत आहेत. नासागरी दृष्टी, हृदय शांत, तपोल अंगी झळकत, प्राचीच्या बालविवरित. वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला अपरपर, नावड निवड साचर, राहिली न जवळी जयाच्या. महाराजांची देहयष्टी सडसडीत, उंची 6 फुटाच्या वर व त्यांच्या हाताचे पंजे गुडघ्याला टेकणारे, म्हणजेच ते अजानबाहू होते. हाताचे बोटे लांब सडक, पायाची बोटे लांब होती. शरीरयष्टी सडसडीत व कृश असली तरी पिळदार व कसलेली अशी होती. वर्ण सावळा, नाक सरळ, लांब व चिरेदार होते. महाराजांची दृष्टी पूर्णपणे अंतर्मुख नासिकरावर स्थिर झालेली. तपसामर्थ्याचे तेज अंगी झळकताना दिसत होते. महाराज ऐन तारुण्य अवस्थेत शेगावात प्रगट झाले खरे, पण योगी जसा त्याच्या महातपश्चर्येनंतर तेजस्वी दिसतो, तसे त्याचप्रमाणे महाराजांचे तेज होते. त्यांच्या डोळ्यात विलक्षण तेज होते. त्यांच्या दृष्टीला दृष्टी मिळवणे कठीण होते. महाराज सहसा कोणाकडे बघत नसत व बघितले तर त्यावेळी देखील ते अंतर्लक्षच असत. त्यांचा चेहरा उग्र व करारी असा असल्याने एक वेगळीच जबर असायची. महाराजांचे असे उग्र रूप धारण केले की सहजासहजी मध्ये यायची हिंमत होत नसे. अशा वेळी दुरूनच हात जोडून सेवेकरी विनंती करायचे. महाराजांच्या भावमुद्रा वेगवेगळ्या असायच्या. ते नेहमी ब्रह्मानंदी तल्लीन असले तरी भक्तांना दर्शन देऊन ते तृप्त करत असत. भक्तांच्या मनाचा ते अचूक वेध घेत असत. भक्तांच्या मनात काय चालले आहे हे जाणून त्यांच्या मनाचा ठाव घेऊन क्षणार्धात ते कृपा करीत किंवा त्यांच्या मनातील प्रश्नाला उत्तर देत. ते सहसा पाठमोरे बसून बोलत असत. पण हे बोलणे त्यांच्यासाठी असे, त्याला ते अचूकपणे समजून जाई व त्यांचे काम होऊन जाई. न विचारता न बोलता ही सर्व क्रिया महाराज करीत असत. महाराज फारच कमी बोलत व बोलले तरी त्यांचे बोलणे असंबंध व गूढ असायचे. ते ज्याच्यासाठी असे त्यालाच त्या ब्रह्मशब्दाचे मर्म कळत असे, इतरांना नाही. त्यांचे शब्द म्हणजे परवानीतून प्रसवणारे शब्द ब्रह्मच होते. ते ब्रह्मवाक्य इतके परिणामकारक असायचे की त्याला काळ्या दगडावरची रेष असे म्हणता येईल. महाराज कधी कधी शिवी देखील हसडत असत, ती देखील नेहमीच्या शैलीत. महाराजांच्या डोक्यावर केस नसत व त्यांची दाढी मिशी देखील फारशी वाढलेली नसे. खरे पाहता महाराजांना या गोष्टीचे भान नसे व त्याविषयी देणे घेणे नसे. पण महाराजांच्या सेवेत प्रत्येकजण तत्पर असे.
शेगावातील सुपळाजी नावी या बाबतीत फार उत्साही व संत सेवेचा लाभ घेऊन जीवनाची धन्यता मानणारा, अर्थात त्याच्या भाग्याला कसली व कुणाची जोड नाही, कारण महाराजांच्या या सेवेत माध्यमाने त्याला त्यांच्या चैतन्यमय देहाचा स्पर्श होई, यापेक्षा दुसरे श्रेष्ठ भाग्य नाही असे आम्हाला वाटते. तो 4-8 दिवसातून हा योग बरोबर साधायचा. महाराज त्याला प्रेमाने सुपळा म्हणत असत व कधी कधी त्याला मारित असत, तरीही तो प्रामाणिकपणे सेवा करीत असे. एखाद्या वेळी महाराज मध्येच उठून जायचे, तेव्हा सुपळाजी गयावाचा करीत त्यांची विनवणी करी. त्यांची केविलवाणी अवस्था बघून महाराजही पुन्हा स्थिर बसत, पण हे काम सुपळाजीला फार लवकर उरकावे लागे, कारण महाराज फार वेळ स्थिर बसत नसत. कधी कधी महाराजांची भ्रमंती असल्याने सुपळाजीला ही सेवा मिळत नसे. अशा काळात महाराजांच्या डोक्यावरचे दाढीचे मिशचे केस वाढलेले असत. त्यांच्या काही फोटोमध्ये ते स्पष्टपणे दिसते. महाराजांना विद्वानांचा सहवास फार आवडायचा व अशा विद्वानांशी त्यांना बराच संवाद होत असे. समोरची व्यक्ती ज्या योग्यतेची असे त्याचप्रमाणे हा संवाद असे. महाराजांना बऱ्याच भाषा अवगत होत्या असे दिसते. त्यांची नेहमीची भाषा जरी कुणबहू असली तरी ते उच्चारशास्त्राप्रमाणे एखाद्या विद्वानासही लाजवेल अशा पद्धतीने उत्तम संस्कृत बोलत असत. त्याचप्रमाणे पाश्चिमात्य शैलीप्रमाणे ते इंग्रजी भाषा स्पष्टपणे बोलत असत. एवढेच नव्हे तर ते कधी कधी अतिउत्तम हिंदीतही बोलत असत. महाराजांचे असे मनमोकळे बोलणे समोरच्या व्यक्तीच्या पात्रतेवर निर्धारित असायचे. खरा जिज्ञासू भक्त असेल तर महाराज त्याची जिज्ञासाही पूर्ण करीत. त्याप्रमाणेच त्यांना कला उपासकही सहवास आवडत असे. संगीताची त्यांना अतिशय आवड होती. महाराजांना गायन फार आवडायचे. ते स्वतः एखाद्या कसलेल्या गायकाप्रमाणे काही पदे आळवत असत. ते विविध रागातून भजन म्हणत असत. महाराजांना असे गाताना पाहिले की एखादा गायकही प्रभावित होई. वेदरूच्या असल्लिखित उदांत अनुदांत स्वरासवित, कधी म्हणाव्या मुखी सत्य, कधी त्याचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी शाशंक व्हावे वेदिकांनी, याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान अन्य अन्य रागातून एकाच पद्धती गाऊन दाखवावे निजलेले. चंदन चावल बेल की पतिया, प्रेम भारी या पदाठाया, ते आनंदात येऊन या वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन, कधी धरावे नुसते मौन, कधी राहावे पडून शय्यवरी निचिष्टित, कधी वागावे पिशाळपरी, कधी भटकावे कांतारी, कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या औचित. वेदांच्या रुचा उदांत अनुदांत स्वरासहित ते असलिखितपणे म्हणत असत, तर कधी कधी अचानक मौन धारण करीत. त्यांची वेदाक्षरे वैदिकांनी ऐकली तर ते देखील साशंक होत असत. कधी कधी एखाद्या गव्याप्रमाणे वेगवेगळ्या रागातून एकच पद गात असत. येथे एकच पद पण राग वेगवेगळे हे महत्वाचे आहे. भोलेनाथ दिगंबर हे दुःख मेरा हरवरे, चंदन चावल बेलकी पतिया, शिवजी के माथे धरोरे, हे संत मीराबाईचे पद महाराजांना फार आवडायचे. वर्षावर ते आनंदाने म्हणत असत. गीते पुसते बोधुम रामा, चित्ते पुसते बोधुम रामा, रामे गणात गिन बोते, जेते गणात गिन बोते, हे पद हाताच्या मधल्या बोटाने अंगठ्यावर वाजून म्हणत असत. हे पद म्हणत असताना ते इतके तल्लीन होत असत की अंगठ्यावरच्या मध्यमेचा नखांचा घर्षणाचा जखमा होऊन त्यातून रक्त गळत असे. पण महाराजांचे त्याकडे कधीही लक्ष नसायचे. ह्या पदाप्रमाणेच गणात गण, बोटंग बोटंग, जटभू रामू पिस्तभू रामू, हे पद याच पद्धतीने लहर आली की अव्याहतपणे सुरू असे. ही सर्व पदे या कोशामध्ये पूर्णपणे दिलेली आहेत. या पदाप्रमाणे अजूनही 2 संस्कृत मंत्र ते गुणगुणत असत. त्यापैकी एक एभिस्तभ्य वेदुही या मंत्राचा ते पुन्हा पुन्हा उच्चार करत असत आणि इस्तभू रामू आपस्तभू, महाराज आपल्या पलंगावर थोडा वेळ लवडले की उठत व इस्तभू रामू आपस्तभू असे म्हणत पलंगाभोवती फिरत व पुन्हा पलंगावर झोपत असत. हे सर्व भक्तांना अर्थबोध होण्याच्या पलीकडे असायचे. ह्या सर्व पदांचा त्यांचे सर्वात जास्त आवडणारे पद म्हणजे गणी गण गणात बोते असे दिसते. गणगण हे त्यांचे वचन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिनाम. गजानन हे तयाला, जो स्वयंमेव ब्रह्म झाला, नावरूप कोठून त्याला, नावरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास. महाराज असंभव अप्रसव स्वयंभू व अयोनी संभव आहेत. जे जन्मास येते त्यास नाम रूप असतेच, पण महाराज तर अजन्मा, मग त्यांना नाव व रूप कसे. जो स्वयंमेव ब्रह्म आहे व जगाला पसरवणारा असा आहे, त्याला नाम रूप कुठून, कारण नाम व रूप तर प्रकृतीच्या अधीन आहे. हे महाराज प्रत्यक्ष परब्रह्म. महाराजांना त्या काळी त्यांच्या गणगण या अव्याहत चालणाऱ्या भजनावरून गिनगिने बुवा, गणपत बुवा, अवलिया बुवा आणि गजानन महाराज असे अनेक नावाने संबोधले जात असे. पण या सर्व नावामध्ये श्री गजानन महाराज रूढ झाले ते केवळ त्यांच्या गणगण या भजनावरूनच. महाराजांची सारखी भ्रमंती सुरू असायची. शेगावातच नव्हे, आजूबाजूच्या खेड्यापाड्यामध्येही नव्हे तर लांब लांब गावात देखील ते भक्तांच्या उद्धारासाठी फेरफटका मारून येत असत. महाराज कुणीही धरून बांधून राहणारे संत नव्हते. सेवक व येथील भक्त महाराजांना त्यांच्या मनात येईल तसे फिरू देत.
कोणत्याही बंधनात व कोणत्याही अधिकारात अडकवणारे ते संत नव्हते. त्यांच्या मनात येईल तिथे ते भटकत असत. महाराजांचे चालणे वायुगतीप्रमाणे होते असे म्हणण्यास काही हरकत नाही. ते एवढ्या जलद गतीने चालत की त्यांच्या मागे अक्षरशः धावावेच लागे. ते 5-10 फुटावरही जायचे असेल तरी धावतच जात असत. धीम्या गतीने चालताना त्यांना कोणीही बघितले नाही. ते चालण्याऐवजी पळतच असत. वाऱ्याच्या एखाद्या झुळकाप्रमाणे त्यांचे चालणे थांबणे असायचे. बसले तर बसले, नाही तर त्यांचे सतत हालचाल व गुणगुण टिचक्या वाजवून हे सर्व सुरूच असायचे. मन मानेल तेथे महाराज फिरत असत. वाटेल तेथे बसत. कधी नाल्याच्या काठावर तर कधी कोणाच्या ओटावर. मनात आले की कोणाच्याही घरात ते बेधडकपणे शिरत. काही खावयास मिळाले तर ते खात देखील. शेगावातील लोकांनी त्यांना कसलाही मज्जाव केला नाही. महाराज त्यांच्या घरात किंवा ओटावर जरी बसले तरी त्या लोकांना आनंद होई. आपले भाग्य उदयास आले असे त्यांना वाटत असे. त्यांना श्रीमंत गरीब याचा काही देणे घेणे नसे. जो मनाने शुद्ध सात्विक भक्त आहे त्याच्याकडे ते स्वतःहून जात असत. त्यांना भेदभाव मुळीच मान्य नव्हता. सर्वजण त्यांना सारखेच होते. त्यांची भक्तावरच नव्हे तर अभक्तावर देखील कृपा असायची. खाण्यापिण्याचेही त्यांना भान नसे. कुणी काही दिले तर ते खात असत, पण त्यांच्या मनात असले तर अन्यथा नाही. मात्र हे समोरच्याच्या व्यक्तीवर निर्भर असायचे. एकदा एका स्त्रीने कुबुद्धीने मिरच्या वाटून त्याचा गोळा महाराजांना खावायला दिला व महाराजांनी तो मोठ्या आवडीने सेवन केला. खाण्यापिण्याचे त्यांचे असे तहान लागली तर ते नाल्याचे पाणी देखील पित असत. महाराज हे जीवनमुक्त विदेही प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप होते. हा अवतारच मुळी विदेही असल्याने त्यांच्या लीला त्या अवतारास धरून असत. त्या बालकाप्रमाणे मन मानेल अशी ती कृती करत असत. त्यांच्या स्थळ काळाचे बंधन नव्हते. त्यांना सांभाळण्याचे काम सेवेकरांना किंवा भक्तांना करावे लागे. त्यांच्या सेवेत जीव प्राण एक करून सेवेकरी तत्पर असायचे. महाराजांना आंघोळ घालणे, खाऊ पिऊ घालणे, कोठे जायचे असल्यास नेणे आणि या सर्व सेवा भक्त तन्मयतेने करीत असत. कधी कधी महाराज कित्येक दिवस अन्न घेत नसत तर कधी कधी महाराज कित्येक दिवस झोपून राहत असत. अर्थात ही त्यांची लीला असायची. त्यांना कसली झोप ते ध्यान अवस्थेत असत. भक्तांना मात्र महाराज झोपले आहेत असे वाटाय. कधी कधी भक्तांना उलगडा न होणारे गूढ भाषेत त्यांचा संवाद सुरू असे. भक्तांनी आणलेल्या वस्तूच्या ढिगाऱ्यात ते जणू एखाद्या बालकाप्रमाणे खेळत असत. महाराजांना दांभिकपणाचा तिटकारा होता. त्यांनी कोणत्याही औपचारिकता नको असायची. जीवनात जे जसे आहे तसेच जगावे असा त्यांचा संदेश असायचा. दिखाऊपणाचा त्यांनी निषेध केला. निसर्ग धर्माचे पालन करण्यावर त्यांचा भर असायचा. देश व धर्म या दोन्हीवर प्रेम व निष्ठा असायची. हे त्यांचे महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून लोकांना दिले. खरा भक्त जेथे आहे तेथे त्यांच्या हाकेसरशी धावून जात. भक्त आणि भगवंत एवढेच शुद्ध व प्रेमस्वरूप नाते या भेटीतून स्पष्टपणे दिसायचे. भक्तांवर कृपा करण्याची पद्धत वेगवेगळी तर असायचीच, पण कोणावर किती कृपा करावी हे महाराजांवर अवलंबून असायचे. त्या पद्धतीमध्ये दृष्टिक्षेप टाकणे, मुका मारणे, कोपरखळी मारणे किंवा शब्दाने संकेताने सांगणे अशी पद्धत असायची. एखाद्याला महाराजांनी मारले किंवा त्याला ते मारणे नसून ते त्याच्यातील दोष निवारण्यासाठी व त्यांच्यातील सुप्त शक्ती जागृत करण्यासाठी, शक्तीचा संचार करण्यासाठी असायचे. महाराज प्रखर मतवादी होते हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून स्पष्ट होते. त्यांना अंधश्रद्धा मान्य नव्हती. देवाने माणसाला दिलेल्या बुद्धीचा केवळ व्यावहारिक बाबतीच नव्हे तर अध्यात्म व धर्म या बाबतीत उपयोग व्हावा असा त्यांचा कटाक्ष असायचा. हे बऱ्याचशा लीलांमधून स्पष्ट होते. आम्हाला ज्ञानोजी परशुरामजी पोटदुखे यांच्या हस्ताक्षरात जी माहिती लिखित स्वरूपात उपलब्ध झाली ती जशीच्या तशी या ठिकाणी देत आहेत. ज्ञानोजी यांचे शिक्षण त्यावेळी मॅट्रिकपर्यंत झाले होते. त्यांनी लिहून ठेवलेल्या माहितीवरून महाराजांविषयी भक्तांना बरीच माहिती उपलब्ध होत आहे. ती पुढील पानावर व त्यांच्या शब्दात. मी स्वतः पाहिलेले व तसेच माझ्या परमपूज्य पिताजी परशुरामजी कृष्णाजी पोटदुखे यांनी महाराजांना पाहिलेली हकीकत, कारण ते वारंवार महाराजांच्या दर्शनाला जात असत व अनेक वेळा महाराजांबद्दल हकीकत सांगत असत. यावरून काही थोडी सेवा घडावी अशी इच्छा कैलासवासी तुळशीराम रामचंद्र नागलकर रंगारी हेडमास्तर यांच्या सानिध्यात आम्ही श्री गजानन महाराज यांचे दर्शनास नागलकर मास्तर बरोबर नेहमी जात असू. आम्ही शेगावचे AV स्कूल मध्ये शिक्षण घेत असलेले पुष्कळ विद्यार्थी सायंकाळी 5 वाजता शाळा सुटल्या महाराजांच्या दर्शनास जात होतो. तेथे महाराज हल्लीच्या नव्या मठात एका मोठ्या तपोआसनावर बसलेले असत. त्यांच्या सानिध्यात त्यावेळेस त्यांचे सेवाधारी भक्त मंडळी व तसेच बाहेर गावाहून बरेचसे लोक दर्शनास आलेले असत. हल्ली जशी दर्शनार्थी लोकांची गर्दी असते त्यापेक्षाही जास्त गर्दी असे, कारण महाराजांची कीर्ती चोहीकडे पसरली होती. या पृथ्वीतलावर परमेश्वराने जगत उद्धारार्थ अनेकसे अवतार घेऊन भक्तांचा उद्धार केला आहे हे जनता समजून आहे. महाराजांसारखे श्रीराम प्रभू, दयागण श्रीकृष्ण तसेच परमेश्वराने अनेक वेळी प्रत्यक्ष सगुण रूप धारण करून कर्म केले आहेत. भक्त लोकांना तारले. परमेश्वराचे मुख्य 10 अवतार
मानतात। त्याचप्रमाणे श्री गजानन महाराज यांची प्रत्यक्ष जगोद्धारार्थ प्रगट होऊन अवतार कार्य केले याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे ते या गावी ऐन तारुण्यावस्थेत एकदम प्रगट झाले। आम्ही त्यांचे आपल्याप्रमाणेच भौतिक शरीर पाहिले। त्याचे अगाध चरित्र म्हणजे आजपर्यंत या गावी सर्वत्र भारतवर्षातून लाखो भक्त दर्शनास आले तरीही अजूनपर्यंत कोणीही येथे सांगणारा भेटला नाही की महाराज हे कोणत्या गावात, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या देशात जन्मले, कोणत्या घराण्यात कोणा आई वडिलांच्या पोटी जन्माला आले होते। हे गूढ अद्याप कायमच आहे। हे फार मोठे आश्चर्य आहे की कारण आजपर्यंत देवादेविकांनी जन्माला येऊन जे अवतार कार्य सगुण रूपाने केले त्यांचे सर्वांचे साक्ष पुराणातही आपण नेहमी वाचतो। तसेच श्री गजानन महाराज यांचे संबंधी आजपर्यंत कोणीही हे महाराज अमुक गावातून अमुकांच्या घराण्याचे कोणते आईवडील होते त्याचा अजूनपर्यंत काही पत्ता नाही। हे त्यांच्या चरित्रात फार मोठे गूढ आहे। श्री गजानन महाराज यांचे जन्मस्थानाचे असे फारसे मोठे गूढ कोणत्याही भक्तांना माहीत नाही। याचा अर्थ असा की ते अयोनी संभव असावे असाच करावा लागेल, कारण की ते कोणते कुळात, कोण्या गावी, कोणाच्या वंशात, कोणते आईबाप होते, कोण्या गावी जन्माला आले हे सांगणारा अजून कोणीही इथे आला नाही। याबद्दल आम्ही व येथील पूर्वीच्या मंदिराचे चालकांनी अनेकांना विचारपूस केली तरी त्याचा पत्ता लागला नाही। तसेच त्यांची कोणती भाषा होती हेही शेवटपर्यंत समजले नाही। ते नेहमीची भाषा मराठीमध्ये बोलत असत, तसेच संस्कृतमध्येही बोलत असत। काही भक्तांना गुप्त संदेश सांगत असत। गणात गण बोटुंग बोटुंग जटभू रामू पिस्तभू रामू जटभू रामू रम रमैया रमेती रमैया रमे रमैया रामे रमैया रमे रमैया। अरे वामनाच्या पोऱ्या खिंडाऱ्या जाऊ नको, तसे बरे नाही, किंवा जास्त बोलू नको, जास्त बोलू नको, राम जाणत आहे, राम जाणत आहे असा मंत्र ते नेहमी उजव्या गुडघ्यावर बसून नागवे स्थितीत उजवे कानाला हात लावून हात झटकत असत व असा पुन्हा पुन्हा मंत्रोच्चार करीत असत। हा मंत्र माझे कानात अद्यापही घुमत आहे। ज्याप्रमाणे आपण एखाद्या फोटो डोळ्यांनी पाहावं तोच प्राणी सक्षम दिसल्यावर ओळख होत, तसाच आमच्या डोळ्यासमोर ते रूप महाराजांचे उभे दिसते। जुने मठातील हकीकत अशी, महाराज नेहमी नागवी स्थितीत बसत, एका जागेवर कधीही बसत नसत, नेहमी जागा बदलत असत, कधी बरेच उभेही राहत असत। त्यांचे खाणे फारच कमी असे। दूरदूरचे अनेक भक्त लोक, शेगावातील बरीच मंडळी नित्य नियमाप्रमाणे त्यांना नैवेद्य आणत असत। फार मोठ्या कोपऱ्यात सर्व तऱ्हेचे मिष्टान्न, तऱ्हेचे पक्वान्न त्यांच्या समोर ठेवीत असत। महाराज उठून दुसरी जागी जाऊन बसले म्हणजे पुन्हा तो मिष्टान्नाचा कोपर त्यांच्या पुढे ठेवीत व भक्त मंडळी समोर उभे राहत। कोणासाठी मिष्टान्न खातील, परंतु श्री गजानन महाराजांच्या इच्छेस्वरूप शक्यतो आंबाड्याची किंवा कोणती तरी भाजी या कोपऱ्यात असायची। नेहमी सानिध्यात असलेली भक्त लोकांना माहीत होते। त्याचप्रमाणे तेलाच्या लहान 2 पितळी वाट्या ठेवलेल्या असत। त्यातील ते भाकरीचा एखादा घासभर तुकडा मोडून त्या वाटेतील तेलाच्या बुडवीन तो भाजीस लावत व फक्त 1 किंवा 2 घासच खात असत व तेथून उठून जात असत। भक्त पाण्याचा प्याला समोर धरत, घ्या महाराज, घ्या महाराज असे म्हणत, पण महाराजांच्या मनात आले तर त्यातील 1 किंवा 2 घोट पाणी पित त्यांचे जवळ रात्रंदिवस नेहमी 25-30 भक्त बसलेले असत। ते फक्त आपापले घरी जेवणापुरते जात असत व नेहमी सेवा करीत असत। वाचकांना ही सत्य माहिती ज्ञानोजी पोटदुखे यांनी लिहून ठेवलेल्या कागदावरून आम्ही या लेखाद्वारे देऊ शकलो। तर असे होते आपले संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज, आणि हा लेख मी तुम्हाला या ग्रंथातून वाचून दाखवलेला आहे। खरंच माझं भाग्य आहे की मला हा ग्रंथ मिळाला आहे, आणि तुमचं देखील खरंच भाग्य आहे की तुम्ही हा लेख जो आहे मी जो वाचून दाखवला आहे तो ऐकत आहात, कारण की महाराज कसे आहेत हे आपल्याला कळाले। आणि या लेखामध्ये जे वर्णन केलेलं आहे, जो लेख ज्यांनी लिहिलेला आहे त्यांनी प्रत्यक्ष महाराजांना बघितलं आहे, त्यांनी हा लेख ज्ञानोजी पोटदुखे यांनी लिहिलेला आहे। आणि यामध्ये आपल्याला कळतं की महाराज खरंच कसे होते, महाराज कसे चालत होते, कसे बोलत होते, कसे वागायचे, कसे भक्तांवरती कृपा करायचे। तर हा जो लेख मी तुमच्यासमोर वाचून दाखवला आहे तो श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने आपल्याला महाराज कसे आहेत हे कळावं यासाठी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार, आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय गजानन, धन्यवाद।